किती कृपावंत किती दीन बहु आवडती त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता बोलोनी दिवाट करी धरुणी दावी नीट त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता समचरण सरोजम सांद्रनीलाबुधावम जगननीत पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची 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 मुक्ताबाई नमो पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हे आदत्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद् सन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की आदि शक्ती मुक्ताबाई की जय. कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार आहे. ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबार आहे महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या कृपेचा महिमा प्रश्नार्थक भाषेमध्ये सांगणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश मिळालेल्या वेळेमध्ये जगन्माता चितकला आईसाहेबांच्या चरणावर ही सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं मी या ठिकाणी उभा आहे. यंदाचा आषाढ शुद्ध एकादशीचा सोहळा पार पडून आज त्रयोदशीच्या तिथीला आपण या पंढरी क्षेत्रामध्ये स्थित आहोत. भगवान परमात्म्याच्या इको कमी कर महिंद्राचा इको पूर्ण इको कमी कर आवाज दे फक्त. आणि आज या त्रयोदशीच्या महान पर्वावर माझ्याकडं श्री गुरु बाबांनी सुपूर्द केलेली ही सेवा आहे. यंदाच्या वाटचालीमध्ये तरुणांचं खूप मोठं प्रमाण पालखी सोहळ्यामध्ये चालताना दिसलं. अनेक आगळा वेगळा आनंद पालखी सोहळ्यामध्ये यंग जनरेशनला, तरुणांना, ज्या तरुणांमुळे आईसाहेबांच्या पालखी सोहळ्याची विशेष शोभा वाटली अशा सगळ्या तरुणांना न्याय द्यावा. कोणाला चाली द्याव्या, कोणाला कीर्तन द्यावे, कोणाला पखावजाची सेवा द्यावी, काय आपल्याला या मुलांकरता करता येईल हा उदात्त हेतू निरंतर ज्यांच्या अंतःकरणामध्ये असतो असे प्रेममूर्ती आमचे बाबा. खरं तर त्यांचं वैयक्तिक जीवन पाहिलं की असं वाटतं मुक्ताबाईने त्यांना मांस वंशामध्ये 2 कन्या दिल्या, पण त्याहीपेक्षा विद्यावंशामध्ये शेकडो मुलं त्यांच्या पदरी मुक्ताबाईंनी घातले. इतकं मोठं साम्राज्य. म्हणजे आज आम्ही काल संस्थेमध्ये गेलो भैयासाहेब, तिथं म्हणजे कोणी कोणाचं वर्णन करावं, कोणी यावं म्हणावं मुक्ताबाईचा पालखी सोहळा खूप चांगला होता ते कोणी म्हणेल, पण एक राज्यातली प्रमुख संस्था, ज्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होऊनचा कालावधी निरपेक्ष निस्पृहांतकरणाने सेवेचा झाला, असं या महाराष्ट्रातलं आराध्य अधिष्ठान म्हणून आपण ज्या परंपरेकडे पाहतो ते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि त्या शिक्षण संस्थेचे अध्यापक आणि त्या शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ आम्ही तिघांची भेट काल घेतली. गुरुवर्य मारुती बाबांचे दर्शन घेतलं, श्री गुरु संदीपन महाराजांनाही भेटलो आणि श्री गुरु उल्हासबाबांनाही भेटलो. अहो त्यांच्या मुखातून केवळ मुक्ताबाईचा सोहळा. उल्हासबाबा म्हटले काय महाराज मुक्ताबाईचा सोहळा झाला. मुळात मुक्ताबाईकडं पाहण्याची जी थोरा मोठ्यांची दृष्टी आहे ती फार कौतुकाची आहे, लढिवाळपणाची. मुक्ताबाई म्हटलं म्हणजे फार मोठं स्वरूप म्हणून कोणी पाहत नाही. मुक्ताबाई म्हणजे माझं स्वरूप, या माझ्या इवलीशी मुक्ताई, लहान मुक्ताई, प्रेमळ मुक्ताई, करुणागण, कृपागण आपण जी विशेषणं मुक्ताबाईला लावतो ना, अहो ही फार छोटी विशेषण आहे. अगदी मुक्ताबाईला या विश्वातली कृपेची, मायेची, प्रेमाची भरलेली सगळी विशेषणं लावली तरी ती अपुरे पडतील. शब्दाच्या अतीत असलेली मुक्ताबाईची कृपा आहे आणि त्या कृपेच्या पदराखाली आपण इतके सुरक्षित आहोत की जगावेगळा आनंद आपल्याला अनुभवतोय. जो त्या आनंदाच्या जवळ राहतो त्याला त्या आनंदाचं मोजमाप करता येत नाही, किंमत कळत नाही.
पण त्या आनंदाच्या लांब जी माणसं राहतात, ज्यांना हा आनंद घेता येऊ शकत नाही, त्यांची एकदा भेट घ्या. तुम्हाला मुक्ताबाईच्या पदराखालच्या आनंदाची किंमत त्यांनी केलेल्या वर्णनावरून लक्षात येईल. इतकं मोठं साम्राज्य मुक्ताबाईचं आहे. फक्त या साम्राज्याची अनुभूती सेवक होऊन घेता आली पाहिजे. जो मुक्ताबाईच्या साम्राज्याचा मालक बनण्याचा प्रयत्न करेल त्याला इथल्या सेवेचा आनंद मिळत नाही. कारण देवतेजवळ मालक होता येत नाही. अवचिताची हाती ठेवा तुकोबाराय म्हणतात, दिली सेवा न करिता. सेवा न करता सुद्धा सेवकाला कधी काय पदरात मिळेल सांगता येत नाही. आता मालक मलाही व्हावं वाटतं, मालक कोणालाही व्हावं वाटतं. तसा वारकरी संप्रदाय मुळात सेवेच आहे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. सेवा केली, काय पदरात सेवा कधी काय टाकेल सांगता येत नाही महाराज. त्या गरुडाच्या संबंधाने एका पुराणामध्ये असं चरित्र आलं की एकदा एक सत्संग चालू होता, कथा चालू होती, कीर्तनाचा जयघोष चालू होता, टाळाचा मृदंगाचा ध्वनी ऐकायला आला आणि गरुड महाराजांनी पाहिलं, अरे बापरे, इथं काहीतरी उत्सव चालू आहे. बहुतेक मुक्ताईनगरून आलेली मंडळी नवमीपासून अष्टमीला पोहोचले, नवमी ते पौर्णिमा असा काही उत्सव करत आहे की काय. म्हणून गरुड महाराज आकाश मार्गाने चाललेले खाली आले आणि त्या मंडपात गेले. तिथं आपण गेलो तर विक्षेप होईल, लोक आपल्याकडं पाहतील, त्यामुळं नको बाबा, जायलाच नको इथं. मग काय करायचं, दर्शन घेण्याकरता आलो, आपलं दर्शन घेऊन निघून जाऊ. गरुड महाराजांनी मंडपात मागे उभं राहून दर्शन घेतलं. आकाशातून खाली उतरले जमिनीवर, दर्शन घेतलं त्या भूमीचं आणि पुन्हा आकाश मार्गाच्या दिशेनं पलायन करायला सुरुवात केली. ज्या वेळेला आकाशाच्या दिशेनं भरारी घ्यायला लागले त्यावेळेला त्यांचे दोन्ही पंख त्या मंडपात फडफडले. त्या पंख फडफडल्याचा परिणाम असा झाला, तो अख्खा मंडप झाडून स्वच्छ झाला. भगवंतानं पाहिलं, अरे निमंत्रण देऊन माणसं मंडप झाडायला येत नाही, तू न निमंत्रण देता गरुडा हा मंडप झाडायला येतो, जा, माझा आशीर्वाद आहे तुला, जीवनभर मी तुला माझं वाहन म्हणून सांभाळेल. हा नकळत केलेल्या सेवेचा परिणाम आहे. न कळत केलेली सेवा जर देवाचं वाहन बनवू शकते तर ठरवून केलेल्या सेवेचा देव मालकही होणार नाही. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, ओ अवघा आला फळासी, अवघा आला फळासी. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, अवघा आला फळासी, अवघा आला फळासी. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी, अवघाला फळासी, अवघाला फळासी. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, अवघा आला फळासी, अवघा आला फळासी. तुका म्हणे श्रम केला. जो काय भगवंता करता श्रम कराल तो किंचितही वायाला जात नाही आणि प्रपंचाकरता केलेला श्रम कधी फळाला येत नाही. म्हणून इथं येऊन प्रचंड श्रम केले पाहिजे. जर श्रम केले तर श्रमापासून या तुमच्या माझ्या सांसारिक श्रमापासून या देव आपल्याला बाजूला नेतो, ते श्रम तोडतो. अशा नगरीमध्ये आपण सगळे उपस्थित आहोत आणि आज गुरुवरे बाबांनी मला सेवेला उभं केलेलं आहे. सगळ्यांची नावं घेत नाही. सकाळा चरणी माझा जीव, सगळ्यांच्या चरणावर थोरा मोठ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि संकल्पित वेळेत ही सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा
भगवान परमात्म्याच्या कृपेचा महिमा सांगताय, तोही प्रश्नार्थक भाषेमध्ये. संत प्रश्न स्वतः निर्माण करतात आणि त्याचं उत्तरही स्वतः देतात. का? कारण ते प्रश्नही जगदोद्धाराचे असतात आणि ते उत्तरही जगत कल्याणाचं असतं. प्रश्न विचारणारे बरेच माणसं भेटतात, पण प्रश्न संतांसारखे कोणी विचारत नाही. जगदोद्धाराचा प्रश्न विचारणाऱ्यांचं काय कौतुक श्रीमद भागवतामध्ये केलं. अगदी द्वितीय स्कंद हा श्रीमद भागवताचा साधन स्कंद म्हटला जातो. प्रथम स्कंदाचे शेवटी आपण वर्णन बघा. अगदी राजे परीक्षिती ज्या वेळेला गंगा मातेच्या तटाकावर गेले, भगवत पूज्यपाद श्री शुकाचार्य आले, हात जोडले. ते म्हटले माझ्याजवळ कालावधी कमी आहे, कमी कालावधीत प्रश्न विचारायचा आहे, उत्तर मिळवायचं आहे, उद्धार करून घ्यायचा आहे. काय विचारावं? त्यावेळेला त्यांनी इतका गोड प्रश्न विचारला. अतपृच्छामि संसिद्धिम योगिनाम परम गुरुम पुरुषस्य हयत कार्य प्रियमानस्य सर्वदा. बाबा, अहो भगवत पूज्यपाद श्री शुकाचार्य आम्हाला सांगा, तुम्ही योगिनाम परम गुरुम, तुम्ही योग्याचे परम मोठे गुरु आहात, आम्हाला सांगा ज्या माणसाचा मृत्यू जवळ आला त्यांनी काय केलं पाहिजे. अतपृच्छामि संसिद्धिम योगिनाम परम गुरुम, कोणतंही पुरुषार्थाचं कार्य पुरुषस्य हयत कार्य प्रियमानस्य सर्वदा, की अंत काळात केलं पाहिजे आम्हाला सांगा. उत्तर दिलं नाही शुकाचार्यांनी, आधी त्याचं वर्णन केलं. वा श्री शुकवाच वर्यानिशते प्रश्न कृतो लोकहितम नृप. राजा काय गड्या तुझी वाणी आहे. अरे उद्धाराचा प्रश्न विचारायला येणारा इतका सुंदर प्रश्न विचारतो, याचा मला आनंद आहे. पहिल्याच प्रश्नात मी तुला सांगतो, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण उद्धाराच्या बाबतीतली प्रश्नार्थक तळमळ तुझी उत्तम आहे. प्रश्न फार विचारणारी लोक झाले. तसंच वर्णन सुखाय कर्मानी करोती लोको, हाही प्रश्नच आहे. न तै सुखम मान्य दुपारमम वा विंदेत भूयस्ततैव दुःखम यदत्र काय यदत्र युक्तम भगवान वदे नहा. मैत्रेय यांचा आणि विदुरांचा तो संवाद प्रश्नाच्या संबंधानं श्रीमद भागवतामध्ये आलेला आहे. प्रश्न विचारणारे आता आपल्याला, मला परवा एक जण भेटला, म्हणे गाव महाराज शबरीची पुण्यतिथी कधी आहे. शबरीची पुण्यतिथी कधी? म्हटलं अगाऊच धंदे घेण्यात आहे, इतक्या पुण्यतिथी आहे त्या आता साजऱ्या कर, आता तुला शबरीच्या पुण्यतिथीचा. पण लोक काय विचारतील काही भरोसा नाही. काही माणसांचे प्रश्न निव्वळ टाइमपासाचे असतात. आमच्या मलकापूरला एक बाई बस स्टँडवर गेली, ती म्हातारी, तिच्या कळेवर एक नातू आणि बोटाला एक नातू, उद्धव काका, आणि बस स्टँडवर गेली आणि कंट्रोलर साहेबाकडे गेली. भाऊ, तो म्हणे काय, पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या किती वाजता चालू होता? तो म्हणे सकाळी 7ला पहिली गाडी, पुढची 9ला आहे, त्याच्या पुढं 10:30ला आहे, मग 12ला आहे, पुढं 2ला आहे, त्याच्या पुढं 3:30ला आहे, नंतर 5ला आहे, आणि रात्रीचा प्रवास करायचा झाला तर 7:30ला आहे, आधी दुसऱ्या दिवशी. मग भाऊ या इकून जाणाऱ्या झाल्या, तिकून येणाऱ्या, तो म्हणे तिकून येणाऱ्या 5-10 गाड्या असतीलच आजी. पहिली गाडी 9:30ला आहे, 12:30ला आहे, 3:30ला आहे, परत 6:30ला आहे, परत रात्री आहे. असं का? यातल्या सुपर किती आहे मग? तो म्हणे यातल्या 5-10 गाड्या सुपर असतील, तुम्हाला जाणं कधी आहे नेमकं आहे कुठे मला ते सांगा. ते बुढी म्हणे हा मला जाणं नाही कुठं. मग गाड कशाला विचारून राहिली? ती म्हातारी म्हणे जाणं कुठेच नाही, पण तू माझ्याशी बोलत राहिला की म्हणजे दोन्ही नातू गुच्चूप बसता. तो म्हणे मी तुला गाड्या सांगेल आणि तुझे नातू गुच्चूप बसायला इथं आहे का? काही लोकांचे प्रश्न निरर्थक असतात, काही लोकांचे प्रश्न टाइमपास असतात, काही लोकांचे प्रश्न प्रश्नच असतात, उत्तरच नाही, प्रश्न प्रश्नच आहे. मला त्या संदर्भात भरपूर बोलता येईल, पण तीही बोलण्याची जागा नाही. त्यामुळं प्रश्न निरर्थकही नसावे, प्रश्न प्रश्नही नसावे, आणि प्रश्न वेळ घालवणारही नसावे. प्रश्न जगदोद्धाराचे असावे, जे संतांनी निर्माणही केले आणि सोडवले सुद्धा. विचारणारही संत आहे,
बरं त्या प्रश्ना संदर्भात चिंतन करतात. जे प्रश्न आहेत, मुळात परमात्मा हा प्रश्नच आहे. यतो वाचा निवर्तन्ते, प्रश्न आहे, आमच्याकडून होत नाही त्याचं वर्णन. मधुस्फीता वाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन किं वागपि सुरगुरुर्विस्मय पदम मम त्वेतां वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुन्हा मिथ्यरतेस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता. अहो आम्हाला विचारता येत नाही आणि त्याच्याबद्दल सांगताही येत नाही. त्याच्याबद्दल बोलताना चांगल्यांची वाणी थांबते. पाहे पाज आणि वेचे निबळे, कोणी वेदापासून असे आगडे की शेषावुनी तोंडागडे बोलती आती, कोण त्याचं वर्णन करे. येतो वाचा निवर्तन्ते, तो शब्दाच्या अतीत असलेला परमात्मा आहे. त्याच्याही बद्दल प्रश्न निर्माण करणारे संत आहे. मायाबद्दल प्रश्न निर्माण केले, माया अतीत आहे, शब्दात वर्णन होत नाही. माया तेची ब्रह्मतेची, अहो असलेलं लपवते आणि नसलेलं दाखवते, तिला माया म्हणतात. पण तिच्याबद्दलही तुम्हाला मला चिकित्सा करता यावी, बोलता यावं, सांगता येत नाही. संत महात्मे म्हटले, पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. संत मुक्ताबाई बद्दल कोण्या संताला सांगता आलं? अहो जेव्हा मुक्ताबाई बद्दल बोलण्याचा योग आला त्यावेळेला सगळ्या संतांनी करुणाच भाकली, कोणतेही अभंग पहा, वर्णन केलं पण करुणेशिवाय नाही. एक मुक्ताबाईचं वर्णन करणार नाथ महाराजांचा अभंग आपण कायम म्हणतो. नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवा वंद्य, आकार उकार मकार भेद मावळला, अहम सोहम कोहम तुमचा प्रकार, वेदशास्त्र सार तुम्ही जाणा, तुम्हीच जाणा सगळं. आम्हाला काही कळत नाही पण आम्ही एवढंच करू शकतो. अनुग्रह कृपेचा मज लागी तो द्यावा, 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 एका जनार्दनी करावा कृपा पात्र, एका जनार्दनी करावा कृपा पात्र, जनार्दनी करावा कृपा पात्र, एका जनार्दनी करावा कृपा पात्र. वर्णन करता 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 शेवट वर्णन होत नाही आणि वाचा येऊन थांबते ती कुठं? कृपेवर. एका जनार्दनी करावा कृपा पात्र. देवाचं वर्णन होत नाही, संताचं वर्णन होत नाही, प्रेमाचं वर्णन होत नाही. ज्या शब्दाच्या अतीत गोष्टी आहे ज्यांचं वर्णन होत नाही. पवना घालवेल पालान भूत भविष्य कळो, येईल वर्तमान पायी चढवेल गगन, पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकळे महिमान. जिथं महिमान कळत नाही किंवा कळून देता येत नाही तिथं भूक लागते, ती केवळ कृपेची. तुमचा महिमा आम्हाला कळू द्या, तुमचा कळू द्या आणि तुमचा करता महिमा कळून घेता घेता तुमची कृपा आमच्यावर होऊ द्या. अशा बऱ्याच ठिकाणी मागण्या मागताना संतांची प्रमाणं आपल्याला आढळतात. मग ती कृपा होण्याकरता कृपेचाही स्वतंत्र महिमा संतांनी आपल्या समोर मांडला. स्वतंत्र महिमा आहे कृपेचा. भगवान परमात्म्याच्या वेगळ्या वेगळ्या छटेचं महिमान सांगितलं, तसा भगवान परमात्म्याच्या कृपेचा स्वतंत्र महिमा आहे. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देवाच्या कृपेचा स्वतंत्र महिमा आहे. देता न मनसी पात्रा पात्र, जे पै कैवल्यासी पवित्र, वैर्यासी दिदले मोक्षो दुराध्याय कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय, मनोनी धाडसी जेथ जाय पायुको, तुवा सनकाधिकाचे निमाने, सायुज्य सौरसोदिला पुतने, जे विषाची आस्तन पाणी मारवाली. हा
विभागा राजसूय यागाचा विभाग सभासदी देखता पागल असे? त्रिभुवनाची या मांदी सभासदी देखता देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शत तैसा शताब्दी दुर्वाक्य शब्द दुर्वाक्य शब्दी. अहो महाराज म्हटले निस्तेजीला ज्ञानोबा यांची भाषा आहे. कोण कोण आलं अहो किती जण आले. ऐसा अपराध या शिशुपाळा आपण पेठ ठाव दिला गोपाळा. तूच ठाव दिला ना देवा त्याला. आपण पेठ ठाव दिला गोपाळा. आणि तू कोणी दिला अरे बाबा तो उत्तान चरणाची या बाळा. काय अडळपदी काय ध्रुवपदी चाड. नवे नवे ज्ञानोबारांनी 11व्या अध्यायात केवळ देवाच्या कृपेचंच वर्णन केलं. अहो कोणाकोणाच्या कृपेचं. तो आला कशासाठी. तो वनात आला कशासाठी आला तो वनाला याची लागी बैसावे पितयाचे उत्संगी. तो बापाच्या मांडीवर बसायला आला ना देवा. पण तू त्याला केवळ बापाच्या मांडीवर बसवलं नाही. अरे हे देणारं या विश्वामध्ये दुसरा कोणी नाही. देवाच्या कृपेचा स्वतंत्र महिमा आहे. तुकोबारा नाटामध्ये बोलतात ऐसा कृपेचा उदार कृपेचा सागर. तो कृपेचा स्वतंत्र आहे आणि समुद्र आहे सागर आहे. त्याच्या कृपेचं मोजमाप करता येत नाही. तुझे कृपे पारणारे माझे विठाबाई माऊली माझे विठाबाई म्हणे तुझे कृपे पारणाई माझे विठाबाई माऊली माझी विठाबा. कामने तुझे कृपे पारणारे माझे विठाबाई माऊली माझे विठाबाई माऊली तुका म्हणे तुझे कृपे पारणाई माझ्या विठोबाई माऊली माझी विठोबाई माऊली. का म्हणे तुझे कृपे पार नाही माझे विठाबाई माऊली. काय महाराजांनी प्रमाण दिलं. यावर्षी उद्धव काका आम्ही सोहळ्यात चाललो पण बाबांनी प्रत्येकाला भजनं आखून दिलेली होती. मालिका म्हणणारे बरोबर त्याच मालिका म्हणायला पुढे यायची. 3 मालिका झाला की वासुदेव वांधळे पांगळे आणि तीर्थावळी समाधी काय आमच्या शिवशंकर माऊलींमुळं. आणि त्यांनी केवळ भावनेच्या भरात नाही मुक्ताबाईच्या प्रेमात केलेला संकल्प आहे. भावनेच्या भरात लोक संकल्प करतात पण प्रेमाच्या भरात त्यांचा संकल्प आहे की मी आयुष्यभर मुक्ताबाईच्या सोबतच पंढरी क्षेत्राची वारी करेन. त्यांना ती अनुभूती आहे. मला तर आश्चर्य वाटलं बघ. कालपासून एकदम आवाक झालो. काय मुक्ताबाईचं विठाबाई जिथं कृपा बापाकडं समर्थ ठरत नाही त्यावेळेला ते माऊलीवर. आता या प्रमाणातही विठाबाई तशी मुक्ताबाईची कृपा काय आहे त्याची अनुभूती घेणारी माणसं पाहिजे. फक्त काल आम्ही बाबा भैयासाहेब संदीप दादा होते पंकज महाराज होते. आम्ही जेवायला गेलो इथं सोपान काकांच्या मठात आणि तिथून जेवण करून आलो. अगदी कालचं सांगतोय बरं का तुम्हाला.
आणि तिथं मग आम्ही सहज बाबा म्हटले व हे पुणे ग्रामीणचे SP आहे, ज्यांनी वारी यशस्वी करण्यामध्ये ज्या पोलिसांचा खूप मोठा प्रयत्नाचा सिंहाचा वाटा असतो, मग त्यांना घ्या मुक्ताबाईच्या मठापर्यंत. मग त्यांना म्हटलं मुक्ताबाईचा मठ, ते म्हटले चला. लगेच निघाले, गाडीतही बसले नाही, पायीच आले. SP IPS अधिकारी म्हणजे जोक नाही, तिथून पायी आले, सगळा त्यांचा ताफा, आणि मुक्ताबाईजवळ आले. महाराज त्यांचे शब्द आम्ही सगळ्यांनी ऐकले. त्यांनी आईसाहेबांच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि मस्तक टेकवून तिथं स्तब्ध उभे राहिले. आम्ही उभे सगळे. म्हटलं आता यांचा सत्कार करू बा. ते फक्त एवढंच बोलले, इथं मला खूप मोठी शक्ती जाणवते, मला ती शक्ती इथं बसलेली आहे. आम्ही आवाज झालो, माझ्या अंगालाच काटे आले. म्हटलं बापरे, प्रचंड हुशार माणसं असतात ते, शिकलेली मुलं, पण श्रद्धेनं मस्तक टेकवलं. ह्या ज्या पादुका आहेत ना, या भजन करत करत अनेक साधकांच्या उपासनेनं, स्नानानं, त्यांच्या काकड्याने, हरिपाठाने, त्यांच्या दिवसभराच्या भजनाने चैतन्य विराजमान करीत 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 पंढरी क्षेत्रामध्ये येतात. आणि इथं भगवत चरणी आल्यानंतर पांडुरंगाचं चैतन्य आणि स्वयं मुक्ताबाईचं चैतन्य, या दोन्ही चैतन्य शक्तीचा मिलाप होतो. आणि त्या कृपेची अनुभूती इथं वर्षभर साठवण्याकरता घेऊन जायची असते. म्हणून इथं केलेली उपासना कधी वायाला जात नाही. मी बोलून गेलो, फक्त अनुभूती घेणारी माणसं पाहिजे, नाही तर मग काय. एखाद्या दिवशी मोती होतात सोन्याचे, त्या ज्वारीचे, नाही तर रोज माणसं घोगऱ्या खातात. घोगऱ्या खाणाऱ्यांना मोती नाही कळत. पर्वकाळ असतो, तो एखाद्या दिवशी येतो आणि तो त्यांच्याच कृपेनं फलदायी होत असतो. तो कोणता दिवस, एका जन्माच्या शेवटी 100 जन्म घ्यावे लागले तरी चालतील, पण एकदा मुक्ताबाईच्या कृपेची अनुभूती झालीच पाहिजे. कारण मुक्ताबाईच्या कृपेला पार नाही. ती आई आहे, आईच्या कृपेला पारावर नसतो महाराज. तुझी काय प्रमाण दिलं तुम्ही? तुका म्हणे तुझे कृपे पार नाही माझे विठाबाई. आई म्हटलं देवाला. आईच्या कृपेचा काय मोजमाप करतो? आई आईच आहे. लेकरावर कृपा करण्याकरता आईला कोण महत्वाचं वाटतं? कोणीच नाही जगातलं. किती कामात असू द्या, अगदी एखादं लहान पोरगं बाळ आहे, ते बाहेर शिकारायला बसलंय आणि वराट्या पाट्यावर ते चटणी वाटायला बसली, गोळा वाटायला बसली, एकदम खानदेशी लसणाने कांद्याने भरलेली चटणी, तिखट भरलेली चटणी. आता खानदेशी फोडणी म्हणजे काय सामान्य थोडीच आहे, एकदम हाट तिची तिखट. अरे बाप रे, चटणी तिची वाटून झाली आणि तिकडे त्याची झाली, दोघा टायमाला झाली. हिची चटणी झाली आणि त्याची शी झाली. तो म्हणे आई माझी झाली. आई म्हणे भाऊ माझी बी झाली, पण माझी झाल्यामुळं तुझी झालेली मी धुवू शकत नाही. मग आता काय त्या तिखट हाताने लेकराची घाण साफ करेल हो माय ती. तिनं नवऱ्याला बोलवलं, मालक तुम्ही त्याची घाण साफ करा, स्वच्छ करा, पाणी घाला त्याच्या कमरेवर. तो म्हणे मी? हो. तो म्हणे मी मृदंग अलंकार आहे. ते म्हणे तुम्ही मृदंग अलंकार असू द्या, ह भ प असू द्या, नाही तर प पु गु असू द्या, बाबाच्या भाषेत तुम्हाला पोराच्या कमरेवर पाणी घालावंच लागेल. ज्या लेकराच्या प्रेमापुढं, लेकरावर करणाऱ्या कृपेपुढं तिला मालक, मालकाचं पद, मालकाचं वैभव सगळं वजा करावं वाटतं. लेकरू महत्वाचं वाटतं. तिला आई म्हणतात आणि ती विठाई आहे. म्हणून तर म्हटलंय, पावलो पंढरी यरधार कुंटली, यरधार कुंटली, पावलो पंढरी यरधार कुंटली, पावलो पंढरी गिरधार कुंटली, माऊली ओढली प्रेम पाना, माऊली ओढली
ही चाल म्हटल्याशिवाय की पंढरपूरची वारी होत नाही. कारण ती पंडित वैकुंठवासी भीमसेन जोशी यांनी पंढरी क्षेत्राच्या महिम्याची गायलेली गोड चाल. पावलो पंढरी वैकुंठ भुवन. हे सोपं वाटतं म्हणायला आपल्याला, वैकुंठ भुवन, त्यातही देवाची कृपा सांगितली. आता वैकुंठ पाहिला पण सोपा आहे वैकुंठ, स्वर्ग सोपा आहे. अरे खूप सोपा आहे स्वर्ग, खूप सोपं आहे वैकुंठ. एखादा माणूस मेला की माणसं बॅनर छापतात भावपूर्ण श्रद्धांजलीचे. मग ते बॅनर छापायला गेले की तो नाव लिहून घेतो आणि ऑपरेटर म्हणतो सांगा कुठं पाठवू यांना, स्वर्गात, वैकुंठात की नरकात. म्हणजे आता वैकुंठात, स्वर्गात आणि नरकात पाठवणं कोणाच्या हाती झालं, त्या टायपिंगवाल्याच्या. एवढं सोपं आहे का ते? अरे वैकुंठा जावया तपाचे सायास, एवढं सोपं आहे का तिथं जाणं? पण इतकं सायासाचं, इतकं कष्टाचं संतांनी सुलभ करून दिलं. माऊली वळली प्रेम पाना, हे धन्य नगरी नुसतं वैकुंठ काय घेता हो, घ्या अधिक अक्षरावून एका भू वैकुंठ म्हणे तो का. त्याच्याकडे यान करुणेची मागणी करा, कृपेची मागणी करा, त्याच्या कृपेची अभिलाषा करा. तो देतो, तुम्हाला दिल, यात काय नवल आहे. त्यानं वैऱ्याला दिलं. त्याचं वर्णन एकनाथी भागवतामध्ये फार गोड वर्णन आलेलं आहे. ओव्या फार सुंदर आहे एकनाथी भागवतात. कोणाला दिलं? भगवान परमात्म्याचा ज्यावेळेला कृष्णावतार झाला. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? फार ताण घेऊन कीर्तन ऐकत जाऊ नका. काही लोकांना सकाळी 7 ते 9चं कीर्तन आहे, पण असं वाटतं 9 ते 11चं आहे का रात्री, अशक्ष असतात काही. फ्रेश बसा, ताण घेऊ नका. काकड्याला आलेली माणसं फ्रेश आहे सगळे. आणि ज्यांनी वरती आरती केली, आमची आरती वरती होऊन राहिली, बाबा जरा माफ करा आम्हाला, काय करा. बाबा एक दिवस मला म्हटले तुम्ही दिसून राहिले नाही. म्हटलं आमचा नित्यनेमाचा काकडाच फार उशीर होऊन राहिला त्याला, त्याच्यामुळे इकडं आमचं येणं होत नाही. बाबांसोबत खेळीमेळीत खरं सांगतो तुम्हाला दिवस कुठं जातात कळतही नाही. आता सवय कशी पडली सगळ्या कीर्तनकारांना, वेळेवर जायची, कीर्तन करायची, आणि कीर्तन झालं की गाडीत बसून निघायची. पण असं जाणवत नाही, काहीच आठवत नाही. खरंच सांगा प्रामाणिकपणानं डोळे बंद करून आपण घरून निघालो तेव्हापासून काय आठवलं आपल्याला? अरे आईसोबत प्रेमानं राहा आठवतच नाही. आणि जे लोक इथं राहून मुक्ताबाई सोबत राहत नाही त्यांना दर्शन झालं. पण संतांना असं वाटतं दृष्टी न फिरे माघारी. एकदा तुझं पाहता सामोरी, देवाला पाहिलं की दृष्टी परत जात नाही. आपलं असं आहे, लोक म्हणतात आता झालं दर्शन, चाललो आम्ही घरी. म्हणजे दर्शन जाताबरोबर होताबरोबर यांची दृष्टी माघारी जाते का? इथं राहिलं पाहिजे, उपासना केली पाहिजे, काहीतरी परमात्म्याची मुक्ताबाईची सेवा केली पाहिजे, असं सगळ्यांना वाटत नाही. ज्यांना वाटतं त्यांनी आपलं पुण्य काहीतरी, तो आपल्या पूर्वजांनी शुद्ध पेरलेल्या बीजाचा परिणाम आहे असं समजावं. काय वय वय यांचं, आमच्या लखन महाराजांचं वय पहा. मला तर त्याच्याकडे पाहिलं की खरोखर त्याच्या वयाची आणि त्यांनी केलेल्या उपासनेची सगळी आठवण आली की असं वाटतं या वयामध्ये इतकं कळं, हे एका जन्मात होत नाही महाराज. अरे हे पूर्वजन्मीचं आहे सगळं. इतक्या वाऱ्या एका बाजूच्या घडत नाही, एक पूर्ण घडत नाही. यायचंही जायचंही आणि इथंही मुक्ताबाईची वाटायला येईल ती सेवा करायची. बरं आजच शत्रू आहे लखन महाराज. लखन महाराजांना यातल्या अधिकाऱ्याने आणि अनधिकाऱ्याने कधी सांगितलं तुम्ही कणिक घेऊन या, उंडा घेऊन या, हातोडी घेऊन या, पखवाज घेऊन या. यातल्या निम्मे वस्तू त्यांनाच माहिती आहे कुठं ठेवलेल्या आहे. पखवाज आणले काय, हातोडी आणली काय, गठ्ठे कुठं ठेवले. बरं एवढं सगळं करूनही त्यांना आपलं काम सोपं वाटत नाही. म्हणजे पहिल्यांदा वारीला आलेले कधीच कपडे धुताना दिसले नाही, कधीच नाही. आणि जे दरवर्षी वारीला येतात ते दररोज कपडे धुत संध्याकाळी, कपडे कोणाकडे देत नाही. अरे म्हटलं लखन असं नाही बाबा, आम्ही त्याला प्रेमाने लखन म्हणतो, त्याला लखन म्हटल्याशिवाय आमचंही समाधान होत नाही. पण मुक्ताबाईंनी लखन महाराजांकडून प्रचंड सेवा करून घेतली. आम्हा सगळ्या साधकांच्या आवडीचं आहे लखन महाराज. आणि बाबांच्या सहवासात इतकी उपासना आहे. वयानुसार आपले पोरं पाहण हो, तुम्ही घरी काय करून राहिले. साधा स्वैराचार वाढला जगात, बेविचार हिंसाचार वाढला. आमच्या कुऱ्यातली घटना आहे. भैयासाहेब एका 6वीतल्या पोरीला तोंड बांधलं, लघवीला गेली लघुशंकेला, तोंड बांधलं, डोळे बांधले, हातपाय बांधले. कालची घटना. आणि खड्डा खोदला आणि नदीमध्ये टाकलं. सुदैवानं ती पोरगी गेली नाही. कालची घटना.
हा पदर सोडला, हा टाळ गळ्यातला काढला, हे संतांची वचनं सोडली की जगात काय राहिलंय मला तुम्ही सांगा. अरे काय सिंहाची पोरं म्हणून पैदा झालो आपण, नशिबवानाची पोरं, की आपल्या उठल्यापासून तर झोपेपर्यंत भजन आहे. आपल्याला सकाळपासून तर झोपेपर्यंत रामकृष्ण हरी म्हणणारे, माऊली म्हणणारे माणसं भेटतात, राम राम करणारे माणसं भेटत नाही लोकांना. मला काय सांगावं आता. त्यामुळं काहीतरी ठेवाय हा आपला. म्हणून आपल्यावर असलेल्या मुक्ताबाईच्या उपकाराची जाणीव मनुष्यानं रोज करून घ्यावी. त्याला मुक्ताबाई प्रपंचन परमार्थ मुक्ताबाईच्या चरणावर वाहता आला, त्याला जगात कोणाकडेच भीक मागायची गरज पडत नाही. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मुक्ताबाई की जय. कोणावरती कृपा करतो परमात्मा, कोणावरती कृपा करतात तर द्वेष्ट्यावर करतील, यात काय नवल आहे. परमात्मा संत हे द्वेष्ट्याचे सुद्धा कृपे करता अद्वेष्टे होतात. संतांचं जसं वर्णन आहे, देवही झाला कोणाकरता झाला. कृष्ण अवतारामध्ये कंसाने परमात्म्याला मारायला पहिल्यांदा एक बाई पाठवली, तिचं नाव पुतना. साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, बांगड्या मॅचिंग, सगळा मॅचिंग शृंगार करून आली ती. तू म्हणाल तू होता का पाहायला? मी नव्हतो, पण मी गाथा वाचलाय नामदेवरायांचा. नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूपे सुंदरी देवांगना. एखादली देवलोकातली स्त्री दिसत होती, इतका तिने शृंगार केलेला. आणि ती गोकुळामध्ये आली. येता 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 सगळी तिच्याकडं पाहायची, कोण आली बुवा, कोण आली बुवा. बरं आता ती एकदम चालताना, नारी लज्जा या नारीचा चालतानाचा स्वभाव लाज आहे, नारीला लाज असावी. ती बिलकुल लाज न धरता चालत होती, धाड सांगत. म्हटलं एवढी धाडशी बाई कोण आहे? कारण नारीचं सौंदर्य तिच्या लाजेच सांगितलं. हो, काही बायांचा आवाज येत नाही, घरात बैठकीत बसा आपण, पायाचा आवाज येत नाही, बोलण्याचा आवाज येत नाही. काही बाया तर गल्लीतून गेले की असं वाटते पोखलँड गेला आपल्या गल्लीतून, इतका दरारा आहे त्यांचा चालण्यात, धपाधप धपाधप. अरे काय चाललंय हे? नारी लज्जा या. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ताबाई. आली पोतना. आपल्याला प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, पण परमात्म्याच्या चरित्रात लिहिलेला तुम्ही किती वेळा ऐका. ते चरित्र खूपच कृपेचं भांडार भरलेलं परमात्म्यानं त्या चरित्रामध्ये, त्यामुळे ते हवंच वाटतं. हो बाबा, आता आम्ही एका अभंगारो बाबांचे 10 कीर्तन ऐकले असतील, पण एका वेळेला घेतलेला अभंगाचा आनंद दुसऱ्या वेळेला नाही. तो आनंदाचा चढता क्रम असतो. काल्याचं कीर्तन तेच, पण आनंद मात्र वेगळा असतो, मिळणारी अनुभूती मात्र वेगळी असते. कारण त्या गोपाळांवर, त्या गोपिकांवर आणि त्या सगळ्या सवंगड्यांवर परमात्म्याने अलौकिक केलेली कृपा आहे. त्या गोपिकाही सामान्य नाही. त्या जाण वेदगर्भेच्या श्रुती रूपी नवे मत प्राप्ती म्हणून या पौडल्या नीती नीती सुख संगती न पवेती. ते गोपाळही सामान्य नाही, गोपीही सामान्य नाही. मग तिथले राक्षस, अरे राक्षसही सामान्य नाही. स्वतः पुतना परमात्म्याकडे गेली, नंदवाड्यात गेली आणि यशोदेला म्हणते, का ग तुला बाळ झालं? कुठे? आता झोपी घातलं. अगं जागा आहे, यमुनेची शपथ घेऊन सांगते माझं बाळ झोपलेलं आहे, उठव. मी इतक्या लांबून आली. ते म्हणे अहो खरंच झोपलंय. तेवढ्या त्या बाबानं पाळण्यातूनच रडायला सुरुवात केली. ती पोताना म्हणे यशोदे काय खोटी बोलते ग? अगं तो जागा आणि तू म्हणते झोपलेली. असा राग आला परमात्म्याचा यशोदेला. आता झोपला होता आणि लगेच उठला. आता देवाला वाटलं आई बवणीचं गिराईक आहे, तू परत पाठवू नको. यशोदा मैया गेली, भगवंताला उचललं, रागानं पुतणीजवळ दिलं. बरं ती शृंगारच करून आली नव्हती, ती देहाचा शृंगार करून आली नव्हती, ते देहाच्या आत कपटाचा शृंगार करून आली होती. नाथ महाराज ओविलितात, विषय घेऊन या निजस्तना पोतना घेऊ आली प्राणा, ती कृष्ण संगे जाना तय क्षणी उद्धरती. वीज भरून आली स्तनामध्ये आणि यशोदेजवळचं बाळ घेतलं, न कळत पदराखाली घेतलं आणि
परमात्मा ओढायला लागली. अगोदर ती म्हणे कंसानं याला मला मारायला पाठवलं. अरे छोटंसं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे. हा बाबा जेव्हा तिला बेलगला आणि ओढायला लागला तेव्हा ती म्हणे हे बाळ नाही, हे चंद्रभागेत ऊसाला पाणी द्यायला घातलेली 10 हाऊस पॉवरची मोटर आहे टेक्समोची. सर नुसती ओढतच होता. ती म्हणे अरे सोड मला, सोड मला, सोड मला. तो म्हणे पुतणे अगोदर तर मी कोणाला धरत नाही आणि एकदा धरलं तर मला वाटेपर्यंत सोडत नाही. अगं माझी इच्छा नव्हती धरायची पण तू आग्रह केला, आता मला वाटेपर्यंत मी कसं सोडू. तिनं कधी इच्छा व्यक्त केली. ती पुतना म्हणजे सामान्य नाही. ती वामन अवतारामध्ये परमात्मा ज्यावेळेला बलिराजाकडे गेले, ती बलिराजाची मुलगी रत्नमाला. परमात्मा ज्यावेळेला बलिराजाच्या द्वारात गेले आणि दान मागायला तयार झाले, राजा बली गेले, मी तयार आहे द्यायला, सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे अशी इच्छा मनोकामना व्यक्त केली. या ब्राह्मणाला जे मागल ते मी देऊन टाकेल. 3 पावलं भूमी मागितली. पण ज्या वेळेला ते मागण्याचं देण्याचा हा क्रम किंवा ते चरित्र चालू होतं, त्यांचा संवाद चालू होता, त्यावेळेला बलिराजाच्या शेजारी रत्नमाला उभी होती. त्या रत्नमालेनं परमात्मा पाहला. ती कोणी मेखळा दिलेली, कोणी छत्र दिलेलं, कोणी कमंडूर दिलेलं, भूमीने आसन दिलेलं, कोवळा कोळा असलेला, मदनाचा पुतळा असलेला तो वामन परमात्मा पाहला आणि त्या रत्नमालेच्या अंतःकरणात मातृत्व जागं झालं. तिला जणू पाना फुटला आणि ती त्या रूपाकडे पाहून म्हणत होती, काय हे सुंदर रूप आहे या बाळाचं. अरे इतकं सुंदर बालक जर देवानं माझ्या पोटी दिलं असतं, माझ्या मांडीवर दिलं असतं तर मी या बाळाला स्तनपान केलं असतं. असं कुठं म्हटली ती? मनात चाललंय बरं काय, न सांगता तुम्हा कळो येते. इतकं चांगलं बालक जर माझ्या मांडीवर आलं असतं तर मी याला स्तनपान केलं असतं. परमात्मा म्हटले तथास्तु. नंतर 3 पावलं भूमी मागितली. राजा बलीने ती दिली. 2 पावलामध्ये, पहिल्या पावलात खालचे लोक, वरच्या पावलात, दुसऱ्या पावलात वरचे लोक, त्रैलोक्य आटलं 2 पावलं. आणि राजा बलीला परमात्म्याने विचारलं, सांग बली 3रं पाऊल कुठं ठेवू. त्यावेळेला बली राजा म्हटले, प्रभू ठेवा माझ्या मस्तकावर. त्यावेळेला भक्त प्रल्हाद तिथं हजर होते. भगवान राजा बलीला म्हटले, का रे हुशारच आहे तू, अरे 2 पावलात तर त्रैलोक्य आटलं, तू काय त्रैलोक्याच्या वेगळा आहेस का? 3रं पाऊल त्रैलोक्याच्या बाहेर सांग कुठं ठेवू. ते तर 2 पावलात आठवलं, दुसरी जागा सांग, मी आता हे पाऊल कुठं ठेवू. राजा बली म्हटला, देवा आता तू तुझी बोलण्यात हुशारी मला दाखवू नको. अरे मी जे तुला दिलं ते दान आहे आणि देणारा दाता आहे. दाता आणि दान या दोन्ही गोष्टी तुला वेगळ्या मानाव्या लागतील. ठेव माझ्या मस्तकावर पाय. आणि देवानं पाय ठेवला. जसा पाय ठेवला ती रत्नमाला जवळच उभी होती. ते म्हणे, राम 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 राम. अरे हा तर फक्त वरूनच दिसायला कोवळा आहे, हा अंतःकरणात क्रूर आहे, निर्दयी आहे. असा जर माझ्या मांडीवर आला असता तर मी याला स्तनपान करण्याचं, दूध पाजण्याचं फक्त नाटक केलं असतं, तसं तर विषच पाजलं असतं. भगवान म्हटले, तथास्तु. दूध पाजायचं होतं दूध पाज, विष पाजायचं असेल तर विष पाज. तीच रत्नमाला कृष्णावतारात कोण झाली? पुतना. जेव्हा भगवान परमात्म्याच्या कासेला, भगवान परमात्मा तिच्या कासेला, तिच्या स्तनाला लागले, त्यावेळेला ती म्हणते सोड. पण परमात्मा सोडायला तयार होत नाही. तुला आई म्हटल्याशिवाय ग, तू राक्षसीन जरी असली, तू मारायच्या दृष्टिकोनातून जरी आलेली असली तरी तुला आई म्हटल्याशिवाय सोडू कसा. कृपावंत किती,
विचारला, वैरियासी दिदली मोक्ष सिद्धी, कपटिया महानिधी, सेवकाच्या डोंगान मिळी चिंदी, चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी. काय देवाची कृपा आहे, धुंद झाला तुझा दरबार. देवाच्या कृपेचं मोजमाप होत नाही. माणसं इकडं तिकडंच पदर पसरून राहिले. अरे भिकेची आवडी तया नावडे पंढरी. याला आवड भिकेची आहे, त्याला देवाची कृपा आवडत नाही. पण ज्याला देव आवडतो त्याला भीक मागावं वाटत नाही. देव आवडणाऱ्याला माहितीये, सेवा करणाऱ्याला माहितीये, परमात्म्यावर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्याला माहितीये, ते हे चरण सुकुमार, ते मन माझे भ्रमर. ते सुकुमार चरण आहे आणि मी भ्रमर आहे. सुकुमार ठिकाणी भ्रमराला काही मिळणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळं तिथं मिळणार म्हणजे मिळणार. आम्ही बसलो की आमचे संदीप महाराज खामणीकर, आमच्या मुक्ताबाई फडाचं वैभव आहे. अशा ओव्या, अशी प्रमाणं, असे काही पुरावे त्यांच्या मुखातून येतात. आम्ही महाराज कोणतीही अडचण येऊ, कधी मी तर प्रवासात असलो की कायम संदीप महाराजांना फोन करतो. एका मिनिटात तिकडून इतका सुंदर भाव त्यांच्या मुखातून बाहेर येतो. ही मुक्ताबाईची कृपा आहे. काल संस्थेत गेलो, उल्हास बाबा त्यांना म्हटले, आमच्या पाठाचे विद्यार्थी, आमचे गुरुबंधू, आम्ही पाठाला सोबत होतो. आणि त्यांची त्यावेळेला देण्याची पद्धत, केलेले अट्टहास, केलेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टी कृपेनं होत असतात. हे शिकून कोणाला येत नाही. अरे 10 वर्ष लोक आळंदीत राहतात, स्वर कळत नाही. स्वराला तर ताल कळत नाही, तालाला तर स्वर कळत नाही, ताल स्वराला तर प्रमाण कळत नाही. इथं सगळ्याच गोष्टी कृपेने कळतात. त्यामुळं मी तर या सगळ्या माझ्या तरुण बांधवांच्या चरणी साष्टांग दंडवत करून प्रार्थना करतो, मोठं व्हावं वाटत असेल तर मुक्ताबाईचा पदर सोडू नका. आई लेकराला कधी लहान ठेवत नाही. आपापल्या प्रारब्धानं, आपापल्या परीनं ज्याला त्याला मुक्ताबाई कडेवर घेऊन, खांद्यावर घेऊन, तळ हातावर घेऊन जिथं घेता येईल आईसाहेब तिथं आपला लढा पुरवतात. फक्त करुणेनं म्हणा, मुक्ताबाई तुम्ही आमचा लढा पुरवा. आमचा लढा काय आहे ते तुम्ही ठरवा. घोमटे ते करा माझे, पण गोमटही तुम्हीच ठरवा आणि तेवढा लढा पुरवा. हे इतर ठिकाणं मुक्ताबाई लढा पुरवणारे नाही, हे ठिकाणं नाही. हे मुक्तीचा आश्रय धरून मुक्ता ते निर्धारित आला बे आपुलीचं मुक्तता. आश्रय धरा. काही लोक म्हणतात आम्हाला मुक्तीचं कामच नाही. काहून तुम्ही मुक्तडचे काय? नाही, आम्हाला मुक्तीचं कामच नाही. त्या दिवशी गुरुवर्य शारंगधर महाराज सांगत होते, आले ओ संसारा, तुम्ही एक करा, काहीच करू नका, उद्धार व्हावा ही संकल्पना धारण करून जीवन जगा. तेवढी संकल्पना अंतःकरणात आली की परमार्थ घडणेच आहे, सहज काहीतरी उपासना घडणेच आहे. पण ज्या लोकांना उद्धाराची चिंताच नाही, देवाच्या कृपेची भूकच नाही, जे प्रभू चरणी दीनच नाही, संसारातलेच गरीब झाले, त्यांना या कृपेचा काय महिमा कळणार आहे? प्रपंचात तर प्रत्येक जण गरीबच आहे, पण संसारातला दीन, संसारातला परमार्थातला दीन, परमार्थातला गरीब. बघा दिनाची किती वचन आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. देवा कधी होईल, काय स्थिर राहील बुद्धी, काय अरिष्ट न येईल की मधी, धरिले जाईल ते सिद्धी. देवा कधी होईल, अगाई सावळ्या सगुणा, गुणनिधी नाम नारायणा, अमुची परिसावी विज्ञापना, सांभाळी दिना फुलिया, कधी कृपा करशील नेने, कधी करशील देवा. अरे तुझ्याशिवाय लढा पुरवणारा आणि तुझ्याशिवाय या दिनाची भूक भागवणारा, तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनाची कोण रे तुझ्यासारखा दळ. अरे तूच आहे, म्हणून तर तुकोबारे म्हणतात, देवा तू आमोचा कृपाळ, देवा तू आमोचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दिनवत्सल, भक्त प्रतिपाळ दिनवत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ, पार सकळ चालविती, तुझ लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता. हार सकळ चालविसी, तुझ लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता. भक्त प्रतिपाळ दीन वत्सल. अरे या दिनाची काळजी करणारा तूच.
बागल्याचा तारू शिनल्याची सावली हे प्रमाण म्हटल्याशिवाय या मठातली परंपरा पूर्ण होत नाही. भुकेलिया घाली प्रेम पाना आमच्या लखन महाराजांच्या चिंतनाचा आवडीचा अभंग आहे. म्हणजे याचा अर्थ ती इतक्या अभंगावर कीर्तन करतात, पण त्यांना जास्त वेळा त्यांनी तो अभंग घेतला की त्यांना विचारलं, पण तो आवडीचा आहे. जसा काही विषय आवडीचे असतात, काही विषय इथं आवडीचे विषय सांगावे. आपल्या आवडीचा काय देव आहे, इथं अभ्यास सांगू नये, इथं संत चरित्र सांगावं, परमात्म्याचं चरित्र सांगावं, मैया चंद्रभागा सांगावी, चितकला मुक्ताबाई सांगावी, करुणाघन असलेला परमात्मा सांगावा. इथं आपलं पांडित्य सांगायचं का? नाही नाही, कशा करता सांगायचं ते पांडित्य? काय ते पांडित्य आपण सांगूही नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि ए माझे मना होका पंडित शहाणा. अरे पंडित वाचक जरी झाला पुरता, पंडित असेल, वाचक असेल, पुरज्ञानी असेल, पण क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यानं देव सांगावा, संत सांगावे. का? कृपेची भूक लागू द्या. एखाद्या वेळेला अहंकारनं ज्ञान आपण सांगायला लागलो तो अहंकार आपल्याला देवाच्या कृपेपासून बाजूला नेईल. कृपेत पात्र व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला भगवान परमात्म्याकडं त्याचा महिमा काय आहे त्याची आठवण देवा. तुका म्हणे जगत जीवना ब्रीद पाहे नारायणा तू पहा तुझं काय सांगितलंय, तू कोणाकोणाला काय दिलंय, आम्हालाही दे. कारण कृपावंत किती दीन बहु आवड, त्याला दीन आवडतात. प्रपंचातले दीन झाल्यापेक्षा परमार्थातले दीन व्हा. इथं तर रोज दीन पाहायला भेटतात, द्वादशीपासून लय दीन पाहायला भेटतात. प्रपंचात माणसाला दीनच वावट. घरी जाणारे माणसं पहा तुम्ही, नवरा बायको जर आलेले असले, समजा 2 बॅगा असल्या, एक बॅग भारी असली आणि एक हलकी असली, तर भारी बॅग कोणाजवळ असते? पटकन बोला. कोणाजवळ? मालकाला. हलकी बॅग त्या बाईजवळ. इथं रिक्षा पाहायचं काम कोणाचं आहे मठाच्या बाहेर? तुम्ही ब्रह्मचारी आहे का? बोला ना पटपट जरा. रिक्षा पाहायचं काम कोणाचं आहे? रिक्षा जर नाथ चौकात असली तर ते बाई मुक्ताबाई दत्त घाटाच्या चौकात मालकावर गरम होते. आनंद रिक्षा तो म्हणे माझ्या बापाची आहे का ते नाथ चौकात आहे, तिथपर्यंत चाल. थंडागार माणूस आदमेला ते पिशवी घेऊन, त्याला असं वाटते एकटं याला पुरत होतो, खाऊन आलो सोबत घेऊन. दोघा काही एकट्या बरीच मंडळी एकट्या आलेली इथं. हो बरं जाऊ द्या, याच्याही पुढं इतर रिक्षा पकडून बस स्टँडवर गेलो. एसटी पाहायचं काम कोणाचं? एसटी पाहायचं काम मालकाचं. जागा घ्यायचं काम त्यातही आता एसटी जागा भेटते. पहिले तर मरणाची तारांबळ ते एसटी जागा घ्यायला. मी पाहिलंय ते, मी खिडकीतून बिचडलेला आहे आणि ते रुमालही टाकेला. पाहिलं ते आपण सगळं बापा 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 गर्दी. तेव्हा खामगाव डेपोच्या जास्त गाड्या असत, खूप लोक खामगाव डेपोला जात. हो मग ते एसटी जागा शोधायचं काम मालकाचं. बरं योगानं समजा एक सीट भेटलं तर बसते कोण? बाई गडी उभा. बरं समजा 2 सीटं भेटले तरी खिडकीची साईड बाजू कोणाची? तिकीट काढायचं काम. बरं तिले रस्त्यानं थम्सअप, लिमका, कोका कोला, शरबत, काय नाश्ता पाणी लागतं ते सगळं आपणच. काय लागतं तिला तेच. अहो एवढंही करून मी अनुभवाचे बोल सांगतो तुम्हाला. एवढा अट्टहास करून तुम्ही घरी जा आणि खाली बॅग घरात ठेवा. बाईचे पहिले शब्द असतात, इथून पुढं तुमच्या सोबत. हे ठरलेलं गणित आहे प्रपंचातलं दिनाचं. अहो पंढरपूरला काय नातेवाईकात जा. समजा तुम्ही जर तिच्या नातेवाईकात तिला घेऊन गेले तर तिथं आपण किती चुकीचं वागलो ते ऐकत ऐकत घरी यावं लागतं. आणि आपल्या नातेवाईकात जर तिला घेऊन गेलो तर आपल्या नातेवाईकांच्या घरी आपण तिथं किती चुकीचं वागलो ते ऐकत ऐकत घरी यावं लागतं. प्रपंचात दीन होणं हा प्रपंचाचा स्थायी भाव आहे, पण परमार्थातला दीन होणं स्थायी भाव नाही. ते प्रयत्न साध्य गोष्ट आहे. कोणालाही ते करता येत नाही. ते उपासनेनं तुकोबारे म्हटले आम्हाला करावं लागलं, निवळबारे म्हटले आम्हाला करावं लागलं. याची लागी हो तेजेले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा, याची जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागी वसविले निर्जना, बक्षिले फळमूळ प्राशिले जीवना. हे कोणाकरता केलं? केवळ परमात्म्याच्या कृपेकरता केलं. हे सगळं सोडल्यामुळे, प्राप्तिपूर्वक त्याग केल्यामुळं आम्ही दीन झालो.
आणि आता का दीन झालो? दीन बहु आवडती. आवडतातच फक्त की काही करतो? अहो त्या दिनांकरता काय करतो? अभंगाचं दुसरं चरण. त्यांचा भार वाये माथा वाये माथा करियोग क्षेमा चिंता करियोग क्षेमा चिंता त्यांचा भार वाये माथा त्यांचा भार वाये माथा करियोग क्षेमा चिंता क्षेमा चिंता त्यांचा भार वाये माथा त्यांचा भार वाये माथा. त्यांचा भार वाहे माथा. फक्त ओझच वाहतो का? नाही नाही. नाथ महाराज भागवतामध्ये बोलतात, तन काया वाचा मन धन. पुढं अवंचोनी अनन्य शरण त्यांचा योगक्षेम जाण. मी श्रीकृष्ण स्वये सोशी. नाथ महाराज म्हणतात, मी स्वतः त्यांचा योगक्षेम. अनन्या चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. योग येणं सोपं आहे, पण त्या योगाचा क्षेम मात्र भगवत कृपेने होत असतो. आणि ती कृपा कोणाची आहे? तर भगवंताची आहे. त्यांचा भारमा हे माथा. कोणतंही संकट येऊ द्या, कोणतीही गोष्ट त्यांच्या आयुष्यात वैयक्तिक आयुष्यातली घडू द्या, अहो ओझ देवच वाहतो. या पंढरी क्षेत्रात घडलेला एक प्रसंग सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पंढरी क्षेत्रामधले अनेक अनुभव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय पंढरी क्षेत्रातलं महिमान आहे. पंढरपुरामध्ये नामदेवराय त्यांच्या कुटुंबात समवेत राहते. आजही नामदेवराय पंढरी क्षेत्रामध्ये आहे. नामदेवरायांच्या घरी सदर्व काळ भजन. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी. सदोदित भजन, सर्व काळ भजन. पण काळ असा आला, नामदेवरायांचा आज जो फोटो दिसतो त्या फोटोच्या पलीकडचं जीवन नामदेवरायांच्या गाथेमधून अनुभवायला. कधी कधी असं वाटतं हा फोटो खोटा आहे की काय नामदेवरायचा. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंब म्हणजे नारळाची दोरी. ज्याच्या कमरेला नारळाच्या दोरीचा करदोडा आहे, ज्याच्या कमरेला रक्त्याचं लंगोट आहे, त्याचं काय बरं होतं प्रपंचात? काहीच नव्हतं. पण वाणी तितकी ताकद होती की नामदेवराय कीर्तन करायला लागले की जगाचा मालक कमरेचं धोतर सुटेपर्यंत कीर्तनात नाचत होता. ही श्रीमंती होती त्यांच्या वाणीत. इतकी श्रीमंती गोळा केलेली वाणीच्या द्वारा. काळ असा आला, नामदेवरांची फार परिस्थिती बिघडली. एक दिवस नामदेवरांच्या पत्नी आहे राजाबाई, त्या कपडे धुवायला गेल्या चंद्रवाहीवर. आणि तिथं कपडे धुवायला डोक्यावरचं टोपलं त्यांनी खाली काढलं. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. ते टोपलं खाली काढलं आणि आता इथं धुणं धुवायला सुरुवात करायची. तिथं कमळजा नावाची एक स्त्री आली, जी राजाबाईची मैत्रीण आहे. कमळजा ती परिसा भागवताची पत्नी आहे. त्या कमळजा आली, येताना जर शिपा आली तसं राजाबाईनं आपलं धुण्याचं टोपलं कपडे उचलून घ्यायला सुरुवात केली. तिने आवाज दिला, राजाबाई, ओ राजाबाई, कुठं चाललं तुम्ही? म्हणे मी जाते तिकडं पुंडलिकरायाच्याकडे. इथं मी तुझ्याजवळ कपडे धुत नाही. का हो, काय झालं? नाही नाही, तुम्हालाच तुमचं उरकणार नाही, आम्हाला जरा जाऊ द्या. अहो धुवा राजाबाई,
तुमच्याकडे पांडुरंगाचे कपडे, घरचे कपडे, मोठं कुटुंब, एकत्रित कुटुंब, भरपूर व्याप आहे तुमच्या मागं. तुम्ही एक काम करा, तुमच्या कपड्यांबरोबर माझे झाले की तुमचे कपडे मी माझ्या कपड्यांबरोबर तुम्हाला धुवायला मदत करेन. राजाबाई ऐकायला तयार नाही. त्यांनी त्यांचं टोपलं उचलायलाच लागले. हात धरला. सांगितलं, राजाबाई तुम्हाला माझी शपथ आहे, काय झालं सांगा. त्यावेळेला त्यांनी त्या टोपल्यावरचं पांघरून झाकण बाजूला केलं आणि रक्तेच होते सगळे त्यात. आणि मी धुवायला आणलेले कपडे नाही, हे रक्ते. काय तुझ्या समोर धुऊ? ते म्हणे, तुझा नवरा पांडुरंगाचा इतका उपासक, इतकी सेवा, आणि इतकं सगळं बिघडलं हे तुमचं, हे झालं कसं? तू एक काम कर, मला जरा घरी जाऊन येऊ दे. कोण म्हटलं असं? ती कमळजा. तू माझ्या कपड्यांकडे लक्ष ठेव म्हणून कमळजा घरी गेली. तिच्या मालकाला लक्ष्मीने, मैया रुक्मिणीने परीस दिलेला होता. लोहाचे कनक होय परी, हे सामर्थ्य परीसीचं आहे. लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य ज्या परिसात आहे, तो परीस लक्ष्मी मातेने, रुक्मिणी मातेने पदरात घातलेला परिसा भागवतात. हिनं तो परीस आणला आणि चंद्रभागेत राजाबाईकडे आली आणि म्हटली, राजाबाई हे घ्या. काय आहे का ते? हा परीस आहे. कशा करता? काय करतो हा? अगं म्हणे, हा लोखंडाचं सोनं करतो, घेऊन जा. हातात घेतलेला परीस परत केला. ते म्हणे, बाई माझा नवरा स्वाभिमानी आहे, तो जे काय मागायचं ते मागल पांडुरंगाकडं, कोणाकडचं घेणार नाही. तो आम्हाला देऊ नको. अहो हे घेऊन जा परीस, तुम्हाला कामाला येईल यात नवल काय, पण पांडुरंगाचा नैवेद्यही कामाला येईल ना, यातून पांडुरंगाचा नैवेद्य होईल. मालकाला घालायला कपडे नाही, देवाला काय देते? देवाचा विषय आला. मग राजाबाईचे अष्टसात्विक भाव जागे झाले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणे, कमळजे अगं 5 दिवस झाले पांडुरंगाला फक्त गुळ आहे आणि भात आहे, भातावर गुळ घालते आणि देवाचा नैवेद्य देते, एवढंच करते, दुसरं काही नाही. घे, तुला माझी शपथ आहे, परीस घरी घेऊन जा. परीस घरी घेऊन आली. बरं, आता परीस आणल्यावर आनंद झाला, पण घरात आल्यावर पुन्हा दुःखाची लाट. त्या परीसाला लावायला लोखंड तर घरात पाहिजे हो. लोखंडही घरात नव्हतं, पण शिंप्याच्या कुळात जन्म घेतलेला म्हणून काही सुया नामदेवरांच्या घरात होत्या. त्या सुया घेतल्या आणि परीसाला लावल्या. त्या पिवळ्या दम झाल्या. त्या सुया सोनाराकडे नेल्या, पैसे घेतले, मसाल्याचे पदार्थ, लोणी, ताक, दही, तूप, काय जे साहित्य घ्यायचं ते घेतलं. पुरणपोळी बनवली, लोणी घेतलं, तुपाची वाटी घेतली, दूध घेतलं, खीर बनवली, काय असतील नसतील ते सगळे पदार्थ बनवले. दुपारचं भजन उरकून नामदेवराय ज्या वेळेला घरी आले, त्यावेळेला दारातूनच आवाज दिला, चला राजाबाई, चला राजाबाई म्हणता बरोबर नैवेद्यानं सजवलेलं ताट राजाबाई बाहेर घेऊन आले आणि मालकाच्या हातात दिलं. सांगितलं, तुम्ही रोज देवाबरोबर जेवता, आज जरा त्याला पोटभर जेवू द्या आणि तुम्ही थोडा हात आवरून घ्या, मी तुम्हाला पुन्हा घरी वाढते, जरा देव भोकेलाय, जेवू द्या. बर बाबा, तू म्हणशील तसं. ताट घेतलं. नकारण कारण करुणावरून आलंय जगत आधार. रुक्मिणी प्राण संजीवन असलेल्या भगवंताच्या सामोरं गेले आणि तिथं जाऊन म्हणायला लागले, घ्या देवा. बाबा म्हणतात, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेवी तू कृपाळा पांडुरंगा, अच्युत वामना दशरथ नंदना, जेवी तू बा कृष्णा पांडुरंगा, कृष्ण विष्णू हरी मधुसूदन मुरारी, जेवी तू नरहरी पांडुरंगा. देवाला आवाज दिला. नैवेद्य दाखवताना आपण न पाहता पदार्थ समोरच्या दिशेने उघडे करतो. नामदेवरांनी ताट देवाला उघड पदार्थ दिसावे म्हणून उघड केलं. जरा ताट वरती नेताना वजनदारच लागत होतं. कालपर्यंत आणलेलं ताट वजनाला हलकं, एकदम ताटाचं वजन कसं वाढलं पाहू तरी. ताट खाली घेतलं आणि पदार्थ पाहिले, ताट झाकून घेतलं. अरे ज्याच्या घरी कालपर्यंत गुळ भात बनतो त्याच्या घरी आज इतका नैवेद्य, हा तर महानैवेद्य. हे झालं कसं? खाल्लं नाही महाराज आणि खाऊही दिलं नाही. भुकेला परमात्मा देवा तू थांब बाबा जरा, मी जरा मला शंका आहे. ते ताट घेतलं नामदेवरांनी,
घरी आले. राजाबाई हा प्रेमाने दिलेला आवाज आहे. शेवटी रागाने दिलेला एक आवाज बाहेर आला. राजे. राजाबाई बाहेर आला. हे ताट कोणाच्या घरचं आहे? आपल्याच आहे मालक. तुला पांडुरंगाची शपथ आहे राजे, आयुष्यभरात तुझ्या हातचा अन्नाचा कण खाणार नाही जर खरं बोलली नाहीस तर. सांग हे ताट कोणाच्या घरचं आहे? लटलट लटलट कापायला लागल्या. पाय धरले नवऱ्याचे. मालक मालक स्वामी, चूक झाली. त्या कमळजीनं परीस दिला आणि त्या परीसातून तयार झालेलं हे अन्न आहे. मला वाटलं किती दिवस आपल्या घरचं खातो म्हणून काय काही खाऊ घालता देवाला? अरे आपण खावं, जे हवं ते मिळेल ते खावं, पण देवाला चांगलं द्यावं म्हणून काहीतरी चांगलं भोजन बनवलं. पुरणपोळी आवडते त्याला, पुरणपोळीचा नैवेद्य बनवला. राजे, अगं मी आतापर्यंत स्वाभिमानानं सांगत होतो आमच्या मालकीने पांडुरंगाची सेवा करावी, पण तुझे कृत्य पाहून मला शरम वाटायला लागली. अगं दुर्जनाला सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. दुर्जनाच्या घरचं अन्न माणसाला खाता येत नाही आणि परीस नावाच्या धातूतलं अन्न आपल्या कुळदेवतेला पांडुरंगाला खाऊ घालते. कसं होईल आपलं? मला क्षमा करा. आण तो परीस कुठे? घरात गेली परीस आणला. परीस हातात घेतला. ताट राजाबाईच्या हातात दिलं. मूठ मारली. पांडुरंगा पांडुरंगा हाक म्हणून दिली. पळस सुटले नामदेवराय. चंद्रभागेवर गेले. अंगात जितकी ताकद होती तितक्या ताकदीनिशी हात मागं करून परीस चंद्रभागेत फेकून दिला. फेकला. बातम्या पसरायला उशीर लागत नाही. काही विरोधक नामदेवरांचे परिसा भागवताकडे गेले आणि सांगितलं तुमची वस्तू गेली. वस्तू गेली? हो म्हटलं तुमचा परीस गेला. नाही हो म्हटलं घरात आहे. बायकोला विचारलं, सांगितलं मी तो नामदेवरांकडचे नामदेवरांच्या पत्नीकडे दिलेला होता. भांडण घेऊन नामदेवरांच्या दारात. नाही ते नामदेवराय म्हटले तुमचा आहे. ते आम्हाला फार उशिरा समजलं. तुमचा असो माझा असो, माझ्या भक्तीचा घात केला त्या धातूने. दिला फेकून. काय अभिलाषा धरता तुम्ही सुद्धा त्याची? त्या सोडून इतका मोठा कुरपाळू देव लाभला आपल्याला. काय करता परिसाला? तत्वज्ञान सांगू नका नामदेव महाराज. द्यायचं नसेल नाही सांगा, पण खोटं बोलू नका. नाही ते बोलले. खूप मोठा प्रसंग आहे, आपण फार विस्तार करणार नाही. 5 मिनिटामध्ये थांबायचंय. खूप भांडायला लागले. आता नामदेवराय भांडणाच्या अपोजिट, भांडणाच्या विरोधात त्यांना येत नाही, पण भांडणात PhD केलेली एक बाई त्या घरात राहत होती. ती म्हणे तुम्ही फक्त मागे व्हा, याची जर जिरवली नाही तर तुम्ही माझं नाव बदलून ठेवलं. मी त्याला बोलू देत नाही तर हा कुठं काढला? नामदेवराय म्हटले जणे अगं त्याचा परीस फेकला आपण आणि काय वाद घालते. त्यावेळेला स्वतःच्या कुळावरती आल्यानंतर नामदेवराय म्हटले धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश. थांब, खबरदार वाणीतून एक शब्द काढलं तर परीस पाहिजे ना तुला? चाल तुझा परीस देतो. सारं पंढरपूर येऊन चंद्रभागेत आले. वाळवंटात आले चंद्रभागेच्या. नामदेवरांनी अंगातली बगलबंदी काढली. पांडुरंगाचं ध्यान करून चंद्रभागेत उडी घेतली. राजाबाईला माहिती पडलं नवऱ्यानं चंद्रभागेत उडी घेतली. पांडुरंगाच्या मंदिरात राजाबाई पांडुरंगा पडो भरून, पांडुरंगा या राजीच्या नवऱ्याच्या केसालाही धक्का लागला आणि तुला जर पंढरपुरात नांदू दिलं तर मला नावाची राजी म्हणू नको. माझ्या हातचं अन्न खाऊ घातलंय तुला. अरे तुलाच चांगला गोड घास घ्यावा, काहीतरी अन्नाचा आनंद घेता यावा, नैवेद्य मिळावा, तू तृप्त व्हावा म्हणून ताट बनवलं नैवेद्याचं. नवऱ्याला उडी घ्यायला होतो चंद्रभागेत. मला माझा नवरा जसा उडी घेतला तसा सुखरूप बाहेर पाहिजे, नाही तर नावाची राजाबाई आहे. लटलट लटलट पांडुरंगाची मूर्ती कापायला लागली. नामदेवरांनी चंद्रभागेत उडी घेतली. उडी घेतल्यानंतर नामदेवरांच्या बोटाचा स्पर्श या वाळवंटाच्या वाळूच्या कणांना झाला. परिणाम प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंटी परिस केली. प्रत्यक्ष प्रचिती वाळवंटी परिस केली. प्रचिती वाळवंटी परिस केली. हरपली
विषमता देह बुद्धी पालटली हरपली विषमता देह बुद्धी पालटली हरपली विषमता देह बुद्धी पालटली हरपली विषमता देह बुद्धी पालटली नामदेवांच्या आयुष्यातला वाळवंट परिसाचं झालं म्हणून वाळवंटाला परिसाचं वाळवंट म्हणतात. आपण म्हणतो हे खूप खडे रुजतात बाबा पायाला. अरे परिस आहेत ते, कधी आपलं प्रारब्ध बदलतील सांगता येत नाही. काल आम्ही नैवेद्य घेऊन गेलो बाबांसोबत, मस्तक टेकवलं. बाबा रुक्मिणी मातेच्या मंदिरात सांगत होते, अरे आपण मस्तक टेकवलं पांडुरंगाच्या चरणावर की आपल्या प्रारब्धाच्या रेषा बदलवण्याचं काम परमात्मा करत असतो. ते चरण पवित्र आहे, आपलं भाग्य सुफल व्हावं, आपलं मस्तक पवित्र व्हावं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. नाश होतो, सुखाच मनुष्य पात्र होतो. नामदेवांनी वाळवंट परिसाचं केलं आणि त्याला विचारलं, घे रे बाबा तुझा परिस. तो म्हणे माझा एकच होता. राजाबाई आल्या, नामदेवराय म्हटले तुला परिस पाहिजे होता ना. अगं परिस पाहिजे तर परिसा भागवताचं काम आहे का त्याला? मला सांगायचं आपल्याजवळ कारखाना आहे परिसाचा, हा घे परिस. ते म्हणे मालक एकच परिस दुसऱ्याचा काही काळ जवळ घेतला तर तुम्हाला चंद्रभागेत उडी घ्यावी लागली. आता परिस नको, परिसासारखी उपासना करणारा माझा मालकच माझ्याकरता महत्वाचा आहे. तुम्ही दुसरं मला काही देऊ नका. आता एकच आहे, काम धाम माझे केशवाचे पायी. आता माझं काम, माझं धाम दीन निशी पायी हरपलो. आता सगळंच एका नामदेवांच्या चरणाजवळ आम्हाला मिळालं. कारण आम्हाला माहिती आहे पंढरपुरातलं कोणी तुमच्या सहकार्याला आलं नाही, पण ज्या पंढरीच्या मालकाची तुम्ही सेवा केली त्यानं मात्र तुमच्याकडं पाठ फिरवली नाही. का? त्याचा स्वभाव आहे दीन बहु आवडती, त्यांचा भारवा आहे माता. करी योगक्षेम चिंता, करतो काय बोलो निधी वाट, करी धरो निदावी नीट. अगदी वाट विसरायची वेळ आली की आपल्याला वाटेला लावतो. फक्त त्याच्याकडे एका दृष्टीची, एका कृतीची गरज आहे. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, जीवाभावानं त्याचं अनुसरण करा. तो बोट धरेल, वाट दाखवेल, कृपा करेल आणि योगक्षेम चालवेल. विठोबार कुमाई हे गोपार कुमाई, 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 गोपार कुमाई. कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई महाराज की, चंद्रभागा माता की, सद्गुरु जोग महाराज, श्री संत सखाराम महाराज की. ज्ञानेश्वर माऊली भजन घेऊ. आहे त्या जागेवर सगळ्यांनी बसून राहायचंय. एक 5 मिनिटात बाबा सूचना देतील, बोलतील. काही मान्यवर आपल्याकडे आलेले त्यांच्या संदर्भात बोलतील. नंतरचा पूजेचा सोहळा होईल. पण आपण 5 मिनिटाची शांतता राखायची. सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आमच्या सगळ्या साधकांच्या पाठीशी राहो. गुरुवरे बाबांना उत्तम आरोग्य मुक्ताबाईंनी सांभाळलेलं आहे. ते आरोग्य असंच टिकून ठेवावं जेणेकरून त्यांच्या वारीमध्ये त्यांच्या उपासनेमध्ये खंड पडणार नाही, ही प्रार्थना ही करुणा या निमित्ताने व्यक्त करूया. आणि माझ्या झालेल्या सेवेला आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणावर आईसाहेबांनी जो आम्हा लेकरांचा लढा पुरवला त्या लढेची ही कृतज्ञता आईसाहेबांच्या चरणावर समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई माया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पाय दासा राव द्यावा पाय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जे विठ्ठल बोलिलेले कुडे वेडी वाकुडे उत्तरे नाही विचारिला अधिकार म्या पुरा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैकिंग करा